आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना ना आयुष्यामध्ये सगळं काही खूप चांगलं हवं असतं। चांगलं राहायला, चांगले कपडे घालायला, चांगलं खायला हवं असतं की नाही? मलाही हवंय, तुम्हालाही हवंय। पण काय ना, काही लोकांचा स्वभाव जरा वेगळा असतो। त्यांचं असं म्हणणं असतं की माझ्याकडे जे जे काही चांगलं आहे त्याचा फायदा इतरांना सुद्धा व्हावा, त्यातनं त्यांच्या कुटुंबांना फायदा व्हावा, त्यांची बचत व्हावी, त्यांच्या संसाराला हातभार लागावा, आहे की नाही छान? आणि याच छानशा भावनेतनं कल्याणमध्ये एक ग्रुप फॉर्म झाला, ज्या ग्रुपचं नाव आहे स्वप्रेरणा महिला बचत गट। आता बचत गट म्हणजे नेमकं काय, कशाची बचत करतात, काय करतात, कशा त्या सभासद जमवतात, मला काही माहित नाहीये। चला आपण त्यांच्याकडे आलो आहोत, गप्पा मारूयात त्यांच्याशी आणि त्यांच्याकडनं पाहूयात चांगल्या चांगल्या छान छान रेसिपीज। नमस्कार। नमस्कार। कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मस्त बिंदास। मस्त बिंदास्त आहात? हो। क्या बात आहे। तुम्ही सगळ्याजणी कल्याणमध्येच राहता? हो हो। वा वा, जवळ जवळ घर? हो। वा वा, काय नाव तुमचं? वैशाली नरेश कांदळगावकर। बर, काय करता आपण? मी कोचिंग क्लासेस चालवते। आणि तुमचे मिस्टर काय करतात? मिस्टर माझे गव्हर्नमेंट सर्वंट मध्ये। अच्छा, पण मग तुमचे घरी क्लासेस असतात का? नाही, घरी नाहीये, आमचे कमर्शियल शॉप आहेत दोन। बर बर। आणि एक 1 BHK फ्लॅट आहे, तिथे चालतो। बर बर, वा वा, छान। आणि घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी माझ्या 3 मुली, माझे मिस्टर आणि मी। मग तुमचं कौटुंबिक आयुष्य असताना, ह्या क्लासेसचं एक आयुष्य असताना, तिकडे तुम्हाला वेळ द्यावा लागत असताना स्वप्रेरणा महिला बचत गट स्थापन करावा असं तुम्हाला काय वाटलं? सुरुवातीपासूनच मला सामाजिक सेवा करण्याची म्हणजे थोडी आवड होती आणि कुटुंबाकडे लक्ष देता देताच मी ह्या व्यवसायामध्ये पडली। आणि मला जे काही अडचणी आल्या होते, प्रसंग होते, तर त्याचप्रमाणे इतर महिलांना पण असतील तर त्यांचे पण आपण काहीतरी त्याला आपण सोल्युशन देऊ शकतो असं वाटत होतं। त्या इच्छेने मी हा गट स्थापन केला। वा वा, छान। बर, मग आता काय एकंदरीत तुम्ही समाधानी आहात या बचत गटात जे काही काम चाललंय? समाधानी म्हणण्यापेक्षा अजून आम्हाला खूप बराच पल्ला गाठायचा आहे। त्यातून आम्हाला जास्त समाधान मिळेल। आता तर जस्ट आमची सुरुवात आहे। आता सुरुवात आहे, व्हेरी गुड। तुमच्या या सुरुवातीला आमच्याकडनं खूप शुभेच्छा आणि असंच आता हा वृद्धिंगत होत जाऊ बचत गट, छान होईल। आणि आता आपण तुमच्या जरा सदस्यांची गप्पा मारू। तुमचं काय नाव ताई? माझं नाव संगीता राजू फुलपगारे। बर, काय करता आपण? मी शिवणकाम करते। शिवणकाम करता? वा, मग तुमच्या कल्याणमध्ये अजूनही बरेच बचत गट असतील? हो, भरपूर आहेत। मग हाच कसं काय तुम्हाला आवडला कडे? नाही म्हणजे तुमची जवळ राहता म्हणून ओळख आहे का, तुम्ही कुठून ऐकलं, तुम्हाला कसं? नाही नाही, आमची आधीपासूनच ओळख आहे। माझे मुलं त्यांच्या क्लासमध्ये। अरे वा, क्या बात। त्यांच्याच क्लासमध्ये शिकलेले आहेत 5वी पासून। मग आमचं आधीपासूनच ओळख आहे। बर, मग आता या बचत गटाच्या मार्फत अजून एक जरा वेगळी ओळख तयार झाली। तुम्हाला काय शिकायला मिळालं या बचत गटाच्या माध्यमातून? खूप शिकायला मिळालं। माझा घरगुती टेलरिंगचा बिझनेस होता, त्यांच्या बचत गटात गेली तेव्हापासून माझं पण शिवणकामात थोडी भर पडली। वा वा वा, किती छान। आणि काय आहे ना, संसार म्हणजे मला अनुभव नाही अजून, पण पै पै जोडल्यानंतर संसार खूप छान होतो हे असे नेहमी म्हणतात की नाही, तर मला वाटतं ती जोडण्यासाठी तुम्हाला फार मदत होत असेल। तुमचं काय नाव आहे ताई? सोनाली अमोलिंगले। बरं, तुम्ही पण व्यवसाय करता काही? नाही, मी श्रद्धा क्लास आहे ना, त्यांचं एक युनिट सांभाळते, मॅडमचंच। म्हणजे ह्या ताईंचं एक युनिट सांभाळता? बरं, काय शिकवता? आणि तुम्ही? उंबरडे गावला त्यांचंच एक युनिट आहे, ते पूर्ण मी सांभाळते। 30 मुलं आहेत तिथे, 1ली ते 7वी पर्यंत। तर त्यांचे क्लास मी घेते। बरं, तुमचं काय नाव तुम्ही सांगा? माझं नाव सुरेखा राजेंद्र पाटील। बरं, एवढे नटून का आलात तुम्ही आजकडे? नटून वगैरे नाही, आता आम्ही सगळेजणांनी ठरवलं होतं की चला आपण आज आम्ही खवय्याच्या कार्यक्रमामध्ये दिसणार आहोत, तर जरा चांगलं स्पेशलच जाऊया। वा, पण फार छान आणि फार सुंदर दिसताय तुम्ही सगळ्याच जणी म्हणजे, आणि तुम्ही तर म्हणजे काय विशेषच छान दिसताय। नाव घ्या बरं माता एक पटकन।
शंकराच्या पिंडीवर बेल हे नाही अगदी म्हणजे क्लासेस मध्ये शिकवतात हल्ली नाव, हो की नाही हो? कोचिंग क्लास मध्ये हल्ली हे नाव शिकवत असतील. पण ठीक आहे, आठवून ठेवा, तोपर्यंत गप्पा मारा. तुम्ही कुठे राहता? मी पण कल्याणमध्येच राहता. तुम्ही काय करता? मी बचत गटामध्ये खजिनदार आहे. मी स्वतः एक प्रोफेसर आहे आणि मॅडमच्या कोचिंग क्लासमध्ये पण टीचिंग करते. बरं, तुम्ही कुठला विषय शिकवता? मी मराठी विषय शिकवते. मराठी विषय, क्या बात आहे, माझा खूप आवडता विषय मराठी. बरं, कसा आहे तुमचा एकंदरीत अनुभव या सगळ्या बचत गटाच्या निमित्ताने? बचत गटाचा अनुभव खूप चांगला आहे. मी एक स्वतः शिक्षिका असल्यामुळे मला असं वाटतं की आपल्यापेक्षा ज्या काही महिला मागे आहेत त्यांनाही आपण आपल्या बरोबरीने घेऊन जाऊया. दर महिन्याला आमची उद्योगिनीची मीटिंग असते, त्या मीटिंगला आम्ही एक ना एक मैत्रीण नेत असतो की जेणेकरून त्याही स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे. हा आमच्या बचत गटाचा एक उद्देश आहे. बरोबर. बरं, आता मला सांगा, तुम्ही सगळ्या जणी काही ना काही जॉब करून, तुम्ही शिवणकाम म्हणा, शिक्षिका म्हणा, तुम्ही हे सगळं करून परत बचत गटही सांभाळता, ज्या महिलांना गरज आहे त्यांनाही तुमच्यासोबत घेऊन जाता. या सगळ्या ह्याच्यात मग तुमची मुलं तुम्हाला कधी म्हणत नाहीत का की आई थोडा वेळ कमी पडतोय आमच्यासाठी? आता मुलं मोठे झाली, जोपर्यंत लहान होते तोपर्यंत आम्ही बचत गट काढलेला नव्हता, पण आता मुलं मोठे झाले, आम्हाला पण वेळ मिळतो घरी. समजत असेल की पूर्वी ज्या मॅडमकडनं आपण शिकलो त्याच मॅडमकडे आता आई पण जाते एकाच क्लासेस मध्ये, त्याच्यामुळे मुलंही काही म्हणत नसतील. बरं ताई, तुम्ही सांगा, तुमचं काय नाव आहे? उज्ज्वला सूर्यकांत मोरे. बरं, आपण काय करता? मी पण मॅडमच्या श्रद्धा क्लासेस मध्ये एक त्यांचं युनिट सांभाळते. बरं, काय शिकवता आपण? मी मॅथ्स इंग्लिश शिकवते. बापरे, म्हणजे आपली दुश्मनीच असली पाहिजे साधं. मॅथ्स आणि इंग्लिश म्हणजे मला अजिबात येत नव्हतं. बरं, कसा काय अनुभव आहे तुमचा? म्हणजे आतापासून तुम्ही छान बचत करायला लागलात, पुढे तुमचाही संसार असेल आणि शिक्षणही तुम्ही इतरांना देता. मग आतापासून तुमचं काही एक विजन त्याच्याविषयीचं डेव्हलप? विजन म्हणजे आम्ही उद्योगिनी हा सोशल प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही हा बचत गट स्थापन केलाय. मग मला सोशल प्लॅटफॉर्मवर काम करायला खूप आवडेल, म्हणजे मला मदत करायला आवडते. मग ह्याच्यातून मला काय मदत करता येईल तर मी नक्कीच महिलांना मदत करेल माझ्या ह्याच्यात. बरं, वा वा, खूप छान. तुमचं काय नाव ताई? आपल्या गप्पाच राहिल्या. माझा उज्ज्वला जीवन पाटील. जरा माईक जवळ घेऊन सांगा. उज्ज्वला जीवन पाटील. उज्ज्वला जीवन पाटील, काय करता आपण? घरीच असते, गृहिणी आहात तुम्ही. बरं, मला वाटतं तुम्ही या ग्रुप मधल्या सगळ्यात नवीन सदस्य आहात का? नाही, आधीपासून आहात? बरोबरच जॉईन. बरोबर, क्या बात आहे. तुमचा कसा अनुभव आहे या बचत गटातला? माझे मिस्टर मॅडमचे पहिले स्टुडंट आहेत. अरे वा, त्यांचे मिस्टर तुमचे पहिले स्टुडंट. खूप छान. आणि आता त्यामार्फत तुमची ओळख होती आणि आता ही अशी आहे. बरं, आता आपण जरा मुद्द्याकडे वळूयात. एकत्र बसून काही खाता पिता की नाही, का नुसत्या गप्पाच मारता? नाही, नक्की दर महिन्याला एकदा तरी खातोच. काय खाता दर महिन्याला एकदा? प्रत्येकाच्या घरी आमची मीटिंग असते दरवेळेला, प्रत्येक नवीन सदस्याच्या घरी. त्याच्यामुळे तिथे आम्हाला स्पेशल डिश नेहमी खायला मिळते. कोणाकडे फार स्पेशल असतं सांगा बरं? लाजू नका मॅडम, सांगा ना. हे मॅडमच छान करतात. अरे अच्छा, म्हणून सांगत नाहीये. होय, ह्यांच्या हाताला फार छान सवय का? नाही, मला बनवायला वेळ पण नसतो ऍक्च्युअली. या सगळ्या जणी चांगल्या बनवू शकतात, छान करतात. व्हेरी गुड. मग आज आमच्यासाठी रेसिपी कोण करणार आहे? मी स्वतः करणार आहे. माझ्यासोबत उज्ज्वला आहे. दुसरी मी करणार. तुम्ही करणार? तयार आहात ना? हो. व्हेरी गुड. चला, मग आपण आता रेसिपीकडे वळूयात. पण त्याआधी काय, आमचे प्रेक्षक फार वेळेची बचत करून हा कार्यक्रम पाहतात, त्यांना जरा विश्रांती द्यायला लागते. देऊयात एक 2 मिनिटांची विश्रांती. पटकन जा आणि पटकन परत या. पाहत तुमची बचत गटाच्या माध्यमातून दिल दोस्ती आहेच आहे. आता जरा पेट पूजा करायची. उज्ज्वला ताई आणि वैशाली ताई करणार ना? बरं, काय करणार आहात तुम्ही आज? पहिला पदार्थ आम्ही मका सिमला मिर्च टिक्की करणार आहे. मका सिमला मिर्च टिक्की कोण करणार आहे रेसिपी? वैशाली ताई करणार आहेत. वा, मग तुम्ही त्यांना मदत करणार का? मग आपण एक काम करूयात, रेसिपी त्या करणार आहेत ना? साहित्य तुम्ही सांगा. रेडी? सांगा मग. मका सिमला मिर्च टिक्कीसाठी काय साहित्य लागतं? ब्रेडचे स्लाइस, दूध, उकडलेले मक्याचे दाणे, सिमला मिरची, मैदा, कोथिंबीर, चीज, बटर, लाल तिखट, मीठ. कॉर्न सिमला मिर्च टिक्कीसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. उज्ज्वला त्यांनी सांगितलं. आता वैशाली ताई रेसिपी करायची. व्हेरी गुड. मग काय करायला लागतं आधी कृती? सर्वात प्रथम आपल्याला 2 चमचे बटर पॅन मध्ये टाकावे लागते. बरं, मग मी तुम्हाला मदत करणार आहे. हो ना. बघा. हो, ठीक आहे. बरं, त्याच्यामध्ये परत 1 चमचा मैदा टाकायचा. 1 चमचा मैदा. ते पूर्ण वितळल्यावर? हो, पूर्ण वितळल्यावर. बरं, मग ठीक आहे. उज्ज्वला ताई, तुम्ही करता की नाही ह्या सगळं स्वयंपाक? हो, करते ना मी. आवडतं तुम्हाला? हो, आवडतं. कोण कोण आहे तुमच्या घरी? माझ्या घरी आई वडील आणि मला एक बहीण आहे. आम्ही 3 आणि मी. 3 जण आहेत? हो, 3 जण. बरं, आता हे पुढे आपण बोलूयात. हो. त्याला काय करायला लागतं पुढे? त्याच्यामध्ये आता 1 बाउल दूध टाकायचं. दूध घालायचं. बरं, हे तापवलेलं आहे का निरसं दूध आहे? तापवून गार केलं. तापवून गार केलेलं आहे. बरं, मग टाकूया. हो. पुढे काय करायचं? पुढे हे थोडं घट्ट होईपर्यंत 2 मिनिटं त्याला ढवळत राहायचं. ढवळत राहायचं, नाही तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. बरं, मग गॅस मोठा करूया? हो, थोडा.
बरं, मग तोपर्यंत आता परत उज्ज्वला ते सांगा. मग आता यांचं तरी एक संसार आहे, त्यांचं ध्येय ठरलेलं आहे. तुम्हाला पुढे काय करायचं? तुम्ही याच फील्ड मध्ये राहणार का अजून काही वेगळं? हो, मला म्हणजे मला टीचिंगची आवडच होती पहिल्यापासून. तर मला शिक्षिकाच व्हायचं होतं. मग त्याप्रमाणे मॅडमनी पण मला चान्स दिला आणि मग मी तेच, माझं ध्येय तेच आहे की मला शिकवायचंय मुलांना, हे करायचे, विद्यार्थ्यांना शिकवायचं. वा वा, खूप छान. काय करायला लागतं आता पुढे? आता याच्यामध्ये सिमला मिरची आपण टाकायची आहे. बरं, उकळी आली आहे ना? हो, उकळी आली, घट्ट पण झालेले आहे ते. घालूया मग? हो हो, किती? जरा जास्तच, कारण याच्यामध्ये सिमला मिरची टेस्ट आहे, त्याची टेस्ट आहे. त्याच्यानंतर आपण कॉर्न पण टाकायचे. कॉर्न घालायचे? स्वीट कॉर्न आहेत ना? हो, सगळे नका टाकू. बस बस पुरे? हां, कॉर्न आपण त्याच्यामध्ये घातलंय. आता पुढे चीज टाकायचं आहे थोडंसं. चीज थोडंसं पुरे. बस बस बस. चीज म्हणलं की थोडंसं पुरे असं म्हणावंसं वाटत नाही मला. ते भरपूर असले की जरा बरं वाटतं खायला. चीज पण घातलेलं आहे. काय उकळी द्यायची का पुढे लगेच? पुढे आता आपण कोथिंबीर आणि लाल तिखट टाकायचं आणि चवीनुसार मीठ. कोथिंबीर घालूया मग? हो. ओके, आता लाल तिखट चवीनुसार आणि मीठ सुद्धा. बरं, आपल्याला जर तिखट जास्त आवडत असेल तर लाल तिखट जास्त. पुरे का मग? नाही, अजून थोडं लागेल. आता काय घालायचंय? मीठ पुरे मीठ आपण त्याच्यामध्ये घातलंय. आता पुढे काय करायचं? पुढे याला 2 मिनिटं आपल्याला अजून थोडीशी उकळी येऊ द्यावी लागेल. बरं, आणि मग ते थंड गार होण्यासाठी ठेवायचं आणि मग पुढच्या कृतीकडे वळायचं. कॉर्न सिमला मिर्च टिक्कीसाठी लागणारं हे सुरुवातीचं जे मिश्रण आहे ते आपण तयार करून घेतलं. ते गार करत ठेवूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. कॉर्न सिमला मिर्च टिक्कीसाठी लागणारं सुरुवातीचं मिश्रण आपण तयार करून घेतलं. ते गारही झालेलं आहे. आणि आता तुम्ही हे ब्रेडचे स्लायसेस जे आहेत ते ओले करून लाटून घेतले. का बरं असं केलं? कारण त्याच्यात जे मिश्रण टाकणार आहे ते व्यवस्थितरित्या आतमध्ये त्याला चिकटून राहावं. बरं, आणि ते फुटू नये म्हणून. बरं, आता काय करायची कृती पुढे? ह्याच्यामध्ये आता आपल्याला सारण भरायचंय. बंद करायचंय. बरं, पण त्याच्या आधी आपण इथे वाटीमध्ये पाणी घेतलंय आणि हे काय घेतलंय? मैद्याची पेस्ट आहे ती. मैद्याची पेस्ट तयार केली थोडंसं पाणी घालून. हो. बरं, कशी करायची टिक्की मग दाखवा आम्हाला. त्याचा आपण रोल केला तरी चालेल ना? हो हो, रोल केला तरी चालतो. रोल पण चांगला होऊ शकतो. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने आणि हव्या त्या आकारात ते करा. आता ही टिक्की आपली मला वाटतं तयार झाली आहे. ती सगळीकडून बंद करून घेतली ना? आता काय फ्राय करायची? हो. बरं, घ्या मग करायला. किती वेळ लागतो फ्राय व्हायला? अगदी 2-1 मिनिटं. 2 ते 3 मिनिटं. बरं, चला. कॉर्न सिमला मिर्च टिक्की आता पटकन तयार होतीये, फ्राय होतीये. आणि आपल्याला अजून करायला लागते ना पण? हो की नाही? करा मग. आम्ही अजून जरा तयार करून घेतो, तुम्ही पटकन लिहून घ्या. कॉर्न सिमला मिर्च टिक्कीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. कॉर्न सिमला मिर्च टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडचे स्लायसेस, दूध, वाफवलेले मक्याचे दाणे, सिमला मिरची, चीज, कोथिंबीर, मैदा, बटर, तिखट आणि मीठ. कृती: फ्रायपॅन मध्ये 2 चमचे बटर गरम करून त्यामध्ये 1 चमचा मैदा आणि 1 बाउल दूध घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहावं. या मिश्रणामध्ये सिमला मिरची, वाफवलेले मक्याचे दाणे, चीज, कोथिंबीर आणि मीठ घालून सारण तयार करावं. ओल्या ब्रेडच्या स्लायसेस मध्ये हे सारण भरावं आणि मैद्याच्या पेस्टने ब्रेडच्या कडा बंद करून त्याच्या टिक्की तयार कराव्यात. कॉर्न सिमला मिरची टिक्की फ्राय करून सर्व्ह कराव्यात. आता आपण जी दुसरी रेसिपी करणार आहोत तिचं नाव काय? पुदिना मसूर रोल. पुदिना मसूर रोल. पुदिना प्रामुख्याने वापरलाय का रेसिपीत? हो. वा, कोण करणार रेसिपी? मी. तुम्ही? आणि मदत तुम्हाला ह्या करणार? हो. का मग तुम्हीच एवढं घाबरलेली दिसताय मदत करायची तरी? नाही. टेन्शन आले का थोडंसं? याच्यासाठी साहित्य आपण एक काम करूयात, जरा या घाबरलेल्या आहेत ह्यांच्याकडनंच ते साहित्य ऐकूयात. चालेल ना तुम्हाला? व्हेरी गुड. मग ताई आम्हाला सांगा, पुदिना मसूर रोल साठी काय साहित्य लागतं? गव्हाची चपाती, उकडलेलं मसूर, दही, दूध, शेपू आणि राई पावडर घालून केलेली दहीची चटणी, गाजर, कांदा, पुदिना, कोथिंबीर, टोमॅटो लसूण पेस्ट, चुरलेला ब्रेड, मीठ, आले मिरची पेस्ट, चीज. काय करायला लागतं आधी? आता हे मसूर आपण शिजवून घेतलेत, आता स्मॅश करायचे. किती लागणार? पाववाटी. पाववाटी. तुम्ही प्रमाण सांगा. हो. पुरे? हो. बर, आता काय हे मॅश करून घ्यायचे? हो. घ्या मग. तोपर्यंत आपण उज्ज्वला ताईंशी गप्पा मारूयात का? हो. बर, कोण कोण असतं तुमच्या घरी? सासू सासरे, माझे मिस्टर आणि माझे 2 मुलं. अच्छा, 2 मुलं. बर, काय करतात ती मुलं? शाळेत जातात. अजून लहान आहेत? लहान आहेत. हे आता अर्धवट मॅश करून घ्यायचेत का पूर्णच बारीक करायचे? नाही, अर्धवट राहिले तरी चालतील. म्हणजे थोडेसे असे अर्धवट तुटके वगैरे राहिले तरी चालतील ना? चालतील. हे मॅश करून घेतल्यानंतर पुढे पुदिना घालायचा. पुदिना घालायचा आणि परत एकत्र घोळून घ्यायचंय. हो.
पुदिना यातला महत्वाचा पदार्थ आहे. हो. पुदिना आणि मसुरीची डाळ. हो. बर. आता याच्यामध्ये मिरची आलं पेस्ट. मिरची आणि आल्याची पेस्ट. हो. लसूण घातलंय? नाही, लसूण याच्यामध्ये घातलाय. कशामध्ये? टोमॅटोच्या प्युरी मध्ये घातलंय. बर. मग याच्यात फक्त आलं मिरची पेस्ट. आलं आणि मिरचीची पेस्ट. ही किती लागणार? 1 चमचा. पुरे इतकं? हो बस. बर. आता हा ब्रेडचा चुरा घालायचा आहे. ब्रेडचा चुरा. बर. आता हे व्यवस्थित तुम्हाला हवं तसं मला वाटतं कुस्करून झालेलं आहे. हो झाले. बर. मग पुढे काय करायचंय? आता फोडणी करायची कांद्याची आणि कॅरोटची. बर. म्हणजे गाजर आणि कांद्याची आपल्याला फोडणी करायची. मग कोथिंबीर ह्याच्यात नाही घालायची का? नाही, फोडणीत घालायची. फोडणीत घालायची. चला, म्हणजे आपला हे मसूर आणि छानसा असा पुदिना असं एकत्रित करून झालेलं आहे, कुस्करून झालेलं आहे. आता आपण फोडणीच्या तयारीला लागूया. पुदिना मसूर रोल साठी लागणारं हे साहित्य आपल्याकडे तयार झालेलं आहे. आपण छान मऊ करून घेतलेलं आहे. आता आपल्याला फोडणी करायचं असं तुम्ही म्हणालात. तेल गरम करत ठेवलंय. आधी काय करायचं? कांदा परतवायचा आहे. कांदा परतवायचा आहे. घ्या. पाववाटी. बर. तुमच्या बचत गटाच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा फक्त कामाचंच बोलणं होतं का इतरही काही गप्पा गोष्टी मज्जा वगैरे होतं ना? काय होतं त्याच्यामध्ये? काय होतं म्हणजे असं वेगवेगळ्या रेसिपी किंवा घरच्यांबद्दल किंवा अजून नवीन काय झालं मीटिंग मध्ये वगैरे अशी चर्चा चालू असते. कांदा परतून झालेला आहे. हो. आता गाजर टाकायचे. बर. बघा बस. हो. कांद्याचं आणि गाजराचं प्रमाण मला वाटतं सारखं आहे. हो. बर. अजून काय काय आवडी आहेत तुमच्या? स्वयंपाक करणे, बचत करणे, याच्याशिवाय? टीचिंग करणे. ते तर तुमचं प्रोफेशन झालं नाही का? पण त्याच्या टीव्ही पाहायला आवडतो मला. टीव्ही पाहायला आवडतो. कुठल्या आवडतात झी मराठीच्या मालिका तुम्हाला? झी मराठीच्या मी भरपूर मालिका पाहते. कुठल्या? 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत पाहते. झी मराठीच चालूच असतो. हो. बरंच. आता कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर घालायची. मग अशी आपण ह्याच्यात घातली नव्हती घातली. पुदिना घातला होता. पुदिना घातला होता. बघा पुरे. बस. बरं. पुदिना ही एक खूप औषधी वनस्पती आहे, तुम्हाला माहिती आहे ना? हो. आता हे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालायचंय. बर. जे आपण मग अशी छान मॅश करून घेतलेलं आहे. हो. उज्ज्वला ताई, शिकून घ्या बरं का तुमच्या मैत्रिणीकडनं ही रेसिपी. आता मीठ लागेल आपल्याला. मीठ लागेल. बघा मीठ पुरे. हो बस. लागेल थोडं? लागेल थोडं लागेल ना? एवढं तरी बोलल्या उज्ज्वला ताई. पुढे काय करायचंय? झाले. आता हे झालंय. हो झाले. आता हे चपातीला लावून घ्यायचंय. आता हे काय गार करत ठेवायचंय? हो. व्हेरी गुड. मग आता हे मिश्रण आपण गार करत ठेवूयात आणि मग थोड्याशा वेळाने पुढच्या कृतीकडे वळूयात. पुदिना मसूर रोल आता अंतिम टप्प्यात आहे असं मला वाटतं सोनाली ताई. हो. बरोबर ना? बरं. ह्याच्यासाठी जी पोळी आपण वापरतोय ती घरात समजा एखाद्या वेळेस शिळं उरतं, तीही वापरली की चालते ना? हो चालेल. चालेल की नाही? म्हणजे त्याचाही वापर पुरेपूर व्हायला हरकत नाही. आता आपल्याला रोल करायचा. तो कसा करायचा? ही बनवलेली चपाती घ्यायची. बरं घ्या. मग टोमॅटो आणि लसूणची पेस्ट लावायची. बरं. तुम्ही यांच्याकडनं काही रेसिपी शिकता की नाही उज्ज्वला ताई? शिकते ना. शिकता ना? मग आता ही पण शिकून घ्या. हो. आता हे मिश्रण बनवले आपण ते लावायचं याला. बरं लावा. मग गरम पोळी सोबत आपण खाऊ शकतो असं काही नाही. बरं. आता काय लागणार आहे? आता ही आपण दह्याची चटणी बनवली ती वरतून टाकायची. काय काय या चटणीमध्ये? त्याच्यामध्ये राई पावडर, दही, दूध आणि शेपू. शेपू? हो. शेपू आणि दही यांचं मिश्रण. आणि हे चीज पण टाकू शकतो आपण. चीज पण ना? हे मी घालू का? हो चालेल. कारण हे मला फार आवडतं. हो असंच ना? हो. व्हेरी गुड. छान. आता पुढे? आता याचा रोल करायचा. करा. अशा प्रकारे आपला पुदिना मसूर रोल तयार झाला. हो. बरोबर ना सोनाली ताई? हो. आता मी खाऊ का लगेच? हो चालेल. गरम गरम. हो. व्हेरी गुड. ते आता बघतो मी काय करायचं ते तुम्ही पटकन लिहून घ्या. पुदिना मसूर रोल साठी लागणारं साहित्य आणि कृती. पुदिना मसूर रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 पोळ्या, वाफवलेले मसूर, दह्यामध्ये दूध, शेपू, मोहरी घालून तयार केलेली दह्याची चटणी, गाजर, कांदा, पुदिना, कोथिंबीर, टोमॅटो लसूण पेस्ट, ब्रेडचा चुरा, मीठ, मिरची आल्याची पेस्ट आणि चीज. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून शिजवलेले मसूर घेऊन ते कुस्करून घ्यावेत. त्यामध्ये पुदिना, 1 चमचा मिरची आल्याची पेस्ट आणि 1 चमचा ब्रेडचा चुरा एकजीव करून घ्यावा. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, त्यामध्ये गाजराचा किस, कोथिंबीर, मसूरचं एकजीव केलेलं मिश्रण आणि मीठ घालावं. एका प्लेटमध्ये पोळी घेऊन त्यावर टोमॅटो लसूण पेस्ट लावावी. त्यावर मसूर, कांदा आणि गाजराचं मिश्रण घालावं. त्यावर दह्याची चटणी आणि चीज घालून पोळीचा रोल करून डिश सर्व्ह करावी.
पालेभाज्यांचा हिरवा रंग टिकून राहण्यासाठी भाज्या परततानाच किंचित साखर पेरावी. कल्याणच्या स्वप्रेरणा ग्रुपकडे आज आपण आलो आणि त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी एवढ्या छान रेसिपीज तयार केल्या. मला फार मज्जा आली. तुम्हाला कसं वाटलं मॅडम? आम्हाला पण फार मजा आली. तुमच्यासोबत रेसिपी करण्यामध्ये एक वेगळाच आनंद आज आम्ही उपभोगला. वा वा वा, फार छान, मला खूप आवडलं. आणि जशी आपल्याला पैशांची म्हणा किंवा कुटुंबाची, समाजाची, नात्याची बचत करायची असते, तशी अजून एक बचत आपल्याला करणं फार गरजेचं आहे. ती म्हणजे ही आहे, कारण ह्याच्यावरती आपली सगळी सृष्टी आहे. बरोबर ना ताई? बरोबर. व्हेरी गुड. मग याची पण बचत करा. आणि हे एवढा करता की आजचा भाग तुम्ही एवढा छान केलात, रेसिपीज एवढ्या छान केल्यात, आमच्याशी गप्पाही फार छान मारल्यात, आणि म्हणून आमच्याकडनं हे तुम्हाला छानशी भेटवस्तू घ्या. चला, आजचा भाग मी पण खूप एन्जॉय केला, तुम्ही पण केला असेल. आता हे सगळं यांच्या स्वाधीन करतो, पण तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या आजचा भाग कसा वाटला, रेसिपीज कशा वाटल्या हे सांगण्यासाठी आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. कल्याणच्या स्वप्रेरणा महिला बचत गट, या बचत गटाच्या महिलांनी आज आपल्यासाठी येऊन एवढा वेळात वेळ काढून एवढ्या छान रेसिपीज तुम्ही आज आमच्यासाठी केल्या. आम्हाला खूप बरं वाटलं, तुम्हालाही वाटलं असेल. पण ह्या रेसिपीची आता बचत नाही करायची, या सगळ्यांनी मिळून संपवायच्यात की नाही? व्हेरी गुड. आम्ही सगळे तयार आहोत. तुम्ही काय निरोप, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत अशाच काहीतरी छान छान रेसिपीज करा, मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये, दिल दोस्ती और पेट पूजा. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे.